पंच MSLT क्लब आयोजित तुळस प्रीमियर लीग 2024 चा महाराष्ट्र संग्राम आजचा उद्घाटनाचा दिवस आणि आजच्या उद्घाटनाच्या दिवसातला हा 9वा सामना आपण पाहतोय ध्रुवी स्पोर्ट्स वर्सेस SP स्पोर्ट्स. MSLT तुळस आयोजित तुळस प्रीमियर लीग 2024 प्रथम पारितोषिक 21,666 रुपये पुरस्कृत करत आहेत. विशाल परब युवा उद्योजक. विजेता चषक श्री आनंद तांडेल अध्यक्ष MSRT. द्वितीय पारितोषिक 15,666 रुपये सचिन वालावलकर सामाजिक कार्यकर्ते वेंगुर्ला. उपविजेता चषक सुजल व प्रणाली घारे पुरस्कृत करतायत. मालिकावीर चषक अमर नवार. उत्कृष्ट फलंदाज नानू कुंभार. उत्कृष्ट गोलंदाज नानू कुंभार. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पुरस्कृत करतायत रमाकांत डोंबरे ग्रामपंचायत सदस्य तुळस. उत्कृष्ट यष्टिरक्षक प्रफुल्ल नाईक. सर्वाधिक षटकार रुपेश कोचरेकर ग्रामपंचायत सदस्य तुळस. मौल्यवान खेळाडू रमाकांत डोंबरे ग्रामपंचायत तुळस पुरस्कृत करतायत. सर्व सामनावीर संदीप उर्फ दाजी पेडणेकर यांच्याकडून YouTube पुरस्कृत करतायत सन्माननीय सौ अर्चना घारे परब मॅडम व अवधूतजी मराठे यांच्या सहकार्यातून YouTube लाईव्ह टी-शर्ट पुरस्कृत करतायत मनीष तळवी साहेब अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सिंधुदुर्ग. सहभागी चषक श्रेयश परब प्रथमेश माळकर आणि नामदेव पेडणेकर. चेंडू पुरस्कृत करतायत विशाल परब मातोड. सन्मान चिन्ह MSLT क्लब तुळस पुरस्कृत. स्पर्धेसाठी पिण्याचे पाणी शेखर तुळसकर माजी ग्रामपंचायत सदस्य आणि ज्यांना आजचा उद्घाटनाचा दिवस आणि उद्घाटनाच्या दिवसातले आजचा 9वा सामना आपल्याला पाहायला मिळतो ध्रुवी स्पोर्ट्स वर्सेस SP11. नितीन शेळके आदित्य नाईक आणि रितेश कोळेकर आणि समीर तांबोसकर यांनी या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स पाशी संपर्क साधायचा आहे. आपली रोख रक्कम आपण नितीन शेळके याला मगाच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नितीन शेळके प्रदान करतील. सन्माननीय विजयभाई रेडकर यांना विनंती करतोय नितीन शेळके याला मॅन ऑफ द मॅच प्रदान करायचा आहे. साई परब यांना विनंती आहे या ठिकाणी कॉम्प्लेक्स पाशी संपर्क साधायचा आहे. सन्माननीय पप्पा तांडेल यांना विनंती करतोय की नितीन शेळके याला या ठिकाणी ट्रॉफी प्रदान करायची आहे. सामनावीरचा चषक या ठिकाणी प्रदान करतील. साई परब आपल्याला विनंती आहे की आपल्याला अवधूत मराठे या ठिकाणी कॉल करत आहेत आपण या ठिकाणी यायचं आहे. ट्रॉफी प्रदान करतील श्री पप्पा तांडेल. त्यानंतर रितेश कोळेकर. ट्रॉफी प्रदान करतील सन्माननीय पप्पा तांडेल. सामनावीरचा मानकरी ठरतोय नितीन शेळके. त्यानंतर रितेश कोळेकर 150 रुपयाचा मानकरी ठरला होता विकेटसाठी. रितेश कोळेकर 150 रुपयाचा मानकरी ठरला गेला होता विकेटसाठी. त्यानंतर आदित्य नाईक 300 रुपयांचा मानकरी ठरला होता आणि ते पुरस्कृत केलं होतं सन्माननीय परेशजी गुरुजी. त्यानंतर 300 रुपयांचा मानकरी ठरला प्रतीक चोगे. त्यानंतर समीर तांबोसकर 100 रुपयांचा मानकरी पुरस्कृत केले होते स्वप्नील पालियकर यांनी. समीर तांबोसकर षटकारसाठी 100 रुपयांचं पारितोषिक दिलं होतं सन्माननीय स्वप्नील पालियकर. आपण बघूया मैदानावरती चालू असलेला सामना ध्रुवी स्पोर्ट वर्सेस SP स्पोर्ट. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो प्रथमेश टुंबरे नावाचा हा
गोलंदाज. तर स्ट्रायकिंग एंडवर पाहायला मिळतोय एका बाजूनं श्याम तुळसकर तर दुसऱ्या बाजूनं विकास तांडेल. दीनानाथ स्वस्तामध्ये बाद झाला आणि त्यानंतर मात्र यावेळी मात्र सुरेख फटका, देखणा फटका, चेंडू जाईल तो सीमारेषे पार. 6 धावा. श्यामच्या बॅट मधून निघालेला हा दणदणीत षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. बाहेरच्या प्रेक्षकांनी जर या ठिकाणी लाईनच्या बाहेर जर कॅच पकडला तर 50 रुपयांचं पारितोषिक आहे. यानंतर पुढे चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा इरादा. या ठिकाणी मात्र बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क न झाल्याने चेंडू मात्र एका धावेवर समाधान. अपील मागितलं गेलं मात्र पंचांची करडी नजर आणि इथं मात्र पंच कोणताही दात या ठिकाणी देत नाही आहे. धावसंख्या होते 9 अशी. गोलंदाजी मार्कवर प्रथमेश नावाचा हा गोलंदाज. स्ट्रायकिंग एंडवर विकास. यावेळी मात्र पुन्हा एकदा इथं मात्र बाद होतोय. यष्टा उद्ध्वस्त होत आहेत. विकास याच्या विकासला मात्र माघारी परतवतोय तो गोलंदाज प्रथमेश नावाचा हा गोलंदाज. पहिल्या चेंडूवर गडी गारद झाला, त्यानंतर मात्र शेवटच्याही चेंडूवर गडी गारद करण्यामध्ये यशस्वी झाला प्रथमेश नावाचा गोलंदाज आणि स्वस्तात बाद झाला दीनानाथ आणि त्यानंतर मात्र विकास. तर अजूनही मैदानावरती श्याम तुळसकर धावाचं वादळ आहे. नक्कीच थोडासा दीनानाथ स्वस्तात बाद झाला आणि त्यानंतर मात्र स्वस्तात बाद झाला विकास. एका षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या होते मात्र 9 अशी. एका षटकाचा खेळ समाप्त होतो सायंकाळच्या सत्रातला. आजचा उद्घाटनातील दिवसातील हा 9वा सामना आपल्याला पाहायला मिळतो सायंकाळच्या सत्रामधला. ध्रुवी स्पोर्ट वर्सेस SP स्पोर्ट. दोन्ही बलाढ्य संघ एकामेकाच्या विरोधामध्ये उभे ठाकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो संकेत मार्कर नावाचा गोलंदाज. वैयक्तिक कोठ्यातील पहिलं आणि संघातर्फे सांख्यिक दुसरं षटक हाताळताना. यावेळी मात्र श्याम सुरेख फटका, कार्पेट लाईन पद्धतीचा चेंडू. यावेळी मात्र तेवढा सुरेखरित्या क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. यावेळी मात्र पंचांकडे अपील मागितली गेली. पंचांची करडी नजर. यावेळी मात्र पहिल्या चेंडूवर 2 धावा पूर्ण करतायत ही दोन्ही फलंदाज आणि धावसंख्या कुठेतरी स्थिरावली होती. ती धावसंख्या मात्र पुढे सरसावताना पाहायला मिळते. ती एका चेंडूच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात 11 अशी. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. यावेळी मात्र पुन्हा एकदा पंचांकडे दात मागतोय मात्र पंच मात्र दात मात्र फेटाळत आहेत. दुसरा चेंडूचा खेळ समाप्त होतो. दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती युवा गोलंदाज संकेत माळकर. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. यावेळी मात्र पुन्हा एकदा सन्मानजनक फटका. चेंडू मात्र जाईल तो निर्बंध क्षेत्रामध्ये, घोषित क्षेत्रामध्ये आणि 1च धाव प्राप्त होईल. धावसंख्या होते ती 12 अशी. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 2 गड्यांच्या मोबदल्यात MSRT क्लब आयोजित तुळस प्रीमियर लीग आजचा उद्घाटनाचा दिवस. आजच्या दिवसातील 9वा सामना सायंकाळच्या सत्रामध्ये. एका बाजूला ध्रुवी स्पोर्ट तर दुसऱ्या बाजूला SP स्पोर्ट संघ एकमेकाच्या विरोधामध्ये ठाकलेले असताना सायंकाळच्या सत्रामध्ये आता मात्र स्ट्रायकिंग एंडवर अण्णा तांबोसकर. यावेळी मात्र पुन्हा एकदा सन्मान दिला गेला. खराब चेंडूवर आक्रमण करायचा आणि चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा हा कुठेतरी मनात इरादा असेल. कारण दीनानाथ सारखा फलंदाज बाद झाला, त्यानंतर मात्र विकास सारखा मोठा फलंदाज बाद झाला. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. धावसंख्या होती ती मात्र 12 अशी. उर्वरित शेवटच्या 2 चेंडूंचा सोपस्कार बाकी.
पुन्हा एकदा सुरेख फटका अण्णाच्या बॅट मधून पाहायला मिळाला. एकेरी डावीची पावलं ही दुहेरी धावांकडे वळली गेली आणि इथं मात्र रनआउटची नामी संधी होती, मात्र संधी मात्र हुकली गेली आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करताना दोन्ही फलंदाज दोघांचा ताळमेळ सुरेखरित्या पाहायला मिळाला आणि या 5व्या चेंडूवर 2 धावा पूर्ण करतायत आणि धावसंख्या कुठेतरी स्थिरावली होती. ती धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 अशी. 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या होते 14. पुढील चेंडू यावेळी मात्र पुन्हा एकदा कार्पेट लाईन पद्धतीचा चेंडू. स्वतः गोलंदाज सुरेख असं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती मात्र 15 अशी. 2 गड्यांच्या मोबदल्यात 2 षटकांचा खेळ समाप्त होतो. सायंकाळच्या 17 मधला ध्रुवी स्पोर्ट वर्सेस SP स्पोर्ट. पप्पा तांडेल याचा दुसरा आवडता खेळाडू श्याम तुळसकर आणि त्या श्याम तुळसकर साठी बक्षिसांची खैरात करतोय तो पप्पा तांडेल. तर श्यामच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळाले तर पप्पा तांडेल यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर होत आहे. श्यामसाठी सुवर्ण संधी आहे. यावेळी पुढील चेंडू पुन्हा एकदा सुरेख चेंडू म्हणावा लागेल. इथं मात्र पंच सांगते. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना विनय तेली नावाचा गोलंदाज वैयक्तिक कोट्यातील पहिल्या आणि संघातर्फे सांघिक तिसरं षटक. यावेळी मात्र सुरेख फटका, देखणा फटका, झेलची संधी आणि इथं मात्र सुरेखरित्या लॉलीपॉप झेल टिपतोय तो दत्ताराम तांडेल आणि माघारी परतवतोय श्याम तुळसकर याला. तिसरा धक्का बसतोय आणि श्यामला मात्र इथं झेलच्या स्वरूपात माघारी परतवतोय विनय तेली नामक हा गोलंदाज. सुरेखरित्या झेल टिपतोय दत्ताराम तांडेल नामक हा क्षेत्ररक्षक आणि इथं मात्र श्यामची जागा घेण्यासाठी मैदानावरती दाखल होतोय तो नेहाल तुळसकर. 3 मोठे हादरे बसले संघाला आणि त्यानंतर मात्र मैदानावरती दाखल होतो नेहाल. 2 चेंडूंचा खेळ समाप्त होतो. धावसंख्या होते 15 अशी. 3 गड्यांच्या मोबदल्यात या तिसऱ्या षटकातील 4 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आणि या शेवटच्या 4 चेंडूंवर बॅटर मैदानावरती दाखल होतो नेहाल नावाचा हा बॅटर. श्याम बाद झाल्यानंतर या मात्र पुन्हा एकदा सुरेख फटका, तेवढा सुरेख क्षेत्ररक्षण रुपेश याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळत आहे. विनय याच्या शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी. त्याचा मारा करेल एका बाजूला अण्णा तांबोसकर तर दुसऱ्या बाजूला नेहाल ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा मोठा फटका, मात्र बॅटवर चेंडू व्यवस्थित न आदळल्यामुळे इथं मात्र एका धावेवर समाधान मानावं लागतंय आणि 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 17 अशी. 3 गड्यांच्या मोबदल्यात 3 मोठे हादरे बसले संघाला आणि त्यानंतर मात्र नेहालला थोडीशी सावध गतीनं खेळावी लागेल कारण मोठे फलंदाज हे बाद झाले आणि त्यानंतर मात्र यावेळी मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू बडावा लागेल. विनय तेली याचा थोडासा फंबल झाला फलंदाज आणि निर्धाव पद्धतीचा चेंडू फेकण्यात यशस्वी झाला तो विनय तेली नामक हा गोलंदाज. 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतो. विनय याचा शेवटचा अंतिम निर्णायक चेंडू. अरे हाही चेंडू मला वाटतं थोडासा फंबल झाला फलंदाज आणि सुरेखरित्या 2 चेंडू
हे निर्धाव पद्धतीच्या टाकण्यात यशस्वी झाला विनय नावाचा हा गोलंदाज आणि धावसंख्या होती 3 गड्यांच्या मोबदल्यात 17 अशी 3 षटकांच्या समाप्तीनंतर उर्वरित 2 षटकांचा खेळ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय तो दत्ताराम तांडेल, ज्या दत्तारामने सुरेख असं झेल टिपलं होतं श्याम याचं, तोच दत्ताराम गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. विपुलची कमेंट येते की आजच्या दिवसातील महागड षटक दत्ताराम याचं आणि तोच दत्ताराम गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. 4थं षटक प्रगतीपथावरती असताना वैयक्तिक कोठ्यातील पहिलं आणि संघातील सांख्यिक 4थं षटक प्रगतीपथावर. यावेळी मात्र सन्मानजनक फटका, यावेळी मात्र कारांचा उडाला गेला आणि इथं मात्र सुरेखरित्या झेल टिपतोय. थोडासा पार्क फंबल झाला आणि त्या पार्क साठी धावून गेला तो मात्र रुपेश तांडेल आणि सुरेख लॉलीपॉप झेल टिपला हा रुपेश यानं. किरण भगत नावाचा हा फलंदाज, मोठे फटके खेळण्याची ताकद असलेला फलंदाज किरण पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि सुरेख फटका, देखणा फटका आणि इथं मात्र लॉलीपॉप झेल टिपतोय. इथं मात्र विनय तेली आणि माघारी परतवतोय किरण भगत याला. स्वस्तात बाद, डीजे बजाव. मात्र योगेश नावाचा हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख असं क्षेत्ररक्षण, सन्मानजनक फटका, 1 धावेवर समाधान मानावं लागतं. धावसंख्या होते ते 18 अशी. 4थं षटक प्रगतीपथावरती असताना 3 चेंडूचा खेळ समाप्त होतो आणि धावसंख्या होते ती 18 अशी. आता मात्र स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतो तो नेहाल नावाचा हा फलंदाज. एका बाजूने योगेश तर दुसऱ्या बाजूने नेहाल. यावेळी मात्र सुरेख फटका, देखणा फटका, चेंडू जाईल तो सीमारेषे पार, दणदणीत कानकाने षटकार नेहालच्या बॅट मधून. या षटकाराचं स्वागत करूया. डीजे बजाव. चार चेंडूचा खेळ समाप्त. यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा इरादा होता, मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागतं या दोन्ही फलंदाजांना. आणि इथं मात्र पुन्हा एकदा पंचांकडे अपील, मात्र पंच मात्र अपील फेटाळत आहेत. 4-5 चेंडूंचा खेळ समाप्त होतो. धावसंख्या होते ती 25 अशी.
चौथ्या चेंडूवर एक मोठा फटका पाहायला मिळाला आणि थोडस नंतर त्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाजी दत्ताराम याच्याकडनं पाहायला मिळते. शेवटचा अंतिम चेंडू दत्ताराम याचा आणि त्याचा मारा करेल तो मात्र योगेश आरोस्कर युवा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू चौथं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या होती 25 अशी. शेवटचा चेंडू मारा करेल योगेश. या मात्र सुरेख फटका योगेशच्या बॅट मधून तेवढा सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं विनय याच्याकडनं आणि एकेरी धावाची पावलं ही दुहेरी धावांकडे वळली आणि दोन धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्या. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 27 अशी. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आणि मैदानावरती नेहालचं वादळ आहे. ज्या नेहालनं एक मोठा फटका खेळला तोच नेहाल अजूनही मैदानावरती आहे आणि नक्की या शेवटच्या षटकावरती मोठे फटके खेळावे लागतील कारण धावसंख्या खूपच कमी आहे. धावसंख्या होते ती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 27 अशी. एक फायटिंग लक्ष ठेवायचं असेल तर नेहालला आक्रमण करावं लागेल या शेवटच्या 6 चेंडूंवर आणि या शेवटच्या 6 चेंडूंची जबाबदारी कर्णधार देतोय तो मात्र संकेत नामक या गोलंदाजावर. विश्वास दर्शवतोय संकेत याच्यावर. कितपत विश्वास सार्थ ठरवतोय संकेत हे पाहावं लागेल. शेवटचं निर्णायक अंतिम षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय तो मात्र संकेत नावाचा हा गोलंदाज आणि त्याचा मारा करेल आक्रमक फलंदाज नेहाल तुळसकर. यावेळी मात्र सुरेख फटका देखणा फटका नेहालच्या बॅट कडनं आणि 1 बाउन्स चेंडू गेला सीमारेषे पार. 4 धावांसाठी डीजे मॅन बजाव. चेंडूवर स्वागत करतोय तो मात्र नेहाल. आक्रमण करावंच लागेल नेहाल याला आणि यावेळी मात्र थोडासा दिशा भरकटतोय तो मात्र संकेत. एक मोठा फटका बसल्यानंतर त्यानंतर मात्र दिशा भरकटतोय संकेत आणि एका धावेने पुन्हा एकदा भर होते. धावसंख्या होती 32 अशी. पहिल्या चेंडूवर आक्रमण त्यानंतर मात्र खराब चेंडू पाहायला मिळाला संकेत याच्याकडनं. पुढील चेंडू पुन्हा एकदा यावेळी मात्र झेलची संधी. इथं मात्र सुरेखरित्या झेल टिपतोय यष्टीरक्षक प्रथमेश ठुमरे आणि माघारी परतवतोय नेहाल याला. दुसऱ्या चेंडूवर यश संपादन करतोय गोलंदाज संकेत. डीजे आता मात्र स्ट्रायकिंग एंडवर पाहायला मिळतो विघ्नेश आरोस्कर. पंच मात्र दोन्ही हात समांतर करून एका धावेनं धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरसावते. थोडस खराब असं गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ही संकेत याच्याकडनं. कर्णधारानं विश्वास दर्शवला आहे. शेवटचं षटक संपवलं होतं मात्र थोडस खराब असं पाहायला मिळतं. यावेळी मात्र सुरेख फटका देखणा फटका. यावेळी मात्र झेलची संधी आणि इथं मात्र विघ्नेश स्वस्तात माघारी परतवतोय.
युवा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच योगेशच्या बॅट मधून एक मोठे फटके पाहायला मिळतात का पाहावं लागेल. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. यावेळी मात्र आक्रमण केलं योगेश यानं. चेंडू पाठवला सीमारेषे पार. 6 धावांसाठी सुरेख फटका योगेशच्या बॅट मधून. डीजे भाई बजाव. चेंडू अंतिम चेंडू. या चेंडूवर आक्रमण केलं गेलं. चेंडू गेलाय 6 धावांसाठी. धावसंख्या होती ती 46 अशी. शेवटच्या या 2 चेंडूवर आक्रमण केलं युवा फलंदाज योगेश आरोस्कर. नक्कीच योगेश थोडा पहिला आला असता तर एक फायटिंगचं लक्ष योगेशनं उभं केलं असतं. बॅक टू बॅक 2 मोठे फटके योगेशच्या बॅट मधून आणि 200 रुपयांचा मानकरी ठरतो योगेश आरोस्कर. MSRT कलाक्रीडा मंडळ आयोजित पर्व 6वे. प्रदीर्घ काळानंतर पुन्हा एकदा त्याच जोशात आपल्या सर्वांच्या सहकार्याने परत चालू केलेली आहे. सर्व खेळाडूंना धन्यवाद देतो त्याबद्दल मंडळातर्फे. आपण असेच आम्हाला सहकार्य करा. पुढील वर्षी ही लवकर होईल ही स्पर्धा. चालू असणारा सामना वेदा SP स्पोर्ट विरुद्ध ध्रुवी स्पोर्ट. ध्रुवीने 45 धावा काढलेल्या आहेत आणि 46 धावांचं आव्हान दिलेलं आहे. ते 46 धावा काढलेल्या आणि 47 धावांचं आव्हान दिलेलं आहे ते SP स्पोर्ट संघाला. हॅलो हॅलो धन्यवाद तेजस कुंभार. चालू असलेली आणि अवधूत मराठी धन्यवाद. चालू असलेली स्पर्धा MSRT क्लब आयोजित तुळस प्रीमियर लीग 2024 पर्व 6व. ही स्पर्धा बऱ्याच वर्षानंतर या मैदानावर रंगली जाते. या स्पर्धेचा आजच्या दिवसातील बहुधा अंतिम सामना या मैदानावर रंगला जातोय. ध्रुवी स्पोर्ट्स वर्सेस SP स्पोर्ट्स. अतिशय सुरेख फलंदाजी केली योगेश आरोस्कर या फलंदाजाने आपल्या संघासाठी एक बहुमूल्य योगदान दिलं. शेवटच्या 2 चेंडूवर खणखणीत षटकार ठोकून आपल्या संघाला एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत मजल मारून दिली. म्हणजे 46 धावसंख्येपर्यंत मजल मारली आणि निर्धारित 47 धावांचा पाठलाग SP स्पोर्ट्स संघाला करायचा या मैदानावर निर्धारित 5 षटकात. निश्चितच दोन्ही संघांना
त्याचा आयकॉन खेळाडू दत्तराम तांडेल हा मात्र मधल्या फळीसाठी सज्ज होतोय. धावसंख्येचा विचार करता 18 धावा धावफलकावर आपल्या संघाला कमबॅक करून देणारी गोलंदाजी ही नेहाल तुळसकरची पाहायला मिळते. एक महत्वाचा अडसर, एक महत्वाचा खेळाडू मात्र माघारी परतवला. तो प्रतिस्पर्धी संघाचा सांघिक धावसंख्या 18 धावा धावफलकावर षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. पहिल्या षटकात थोडासा महागडा ठरला अण्णा तांबोसकर, मात्र त्या षटकाची भरीव काढण्यासाठी निहाल तुळसकर कसून प्रयत्न करतो या मैदानावर. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळून काढतोय श्याम तुळसकर, दूरवरून येतोय, डीप मधून क्षेत्ररक्षण होतंय तोपर्यंत एकच धाव पूर्ण होते. एकेरी धावेनेशी स्वतःचं खातं खोलतोय तो दत्ताराम तांडेल. सांघिक धावसंख्या 19 धावा धावफलकावर षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. 19 धावा धावफलकावर 3 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर आपल्या संघाला पहिल्या षटकात धावा जरी खर्च झाला तर या षटकात प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला बांधून ठेवणार हा मनसुबा मात्र दिसतोय नेहाल तुळसकरचा. आणि मग एक महत्वाचा अडसर दूर केला तो म्हणजे एसपी स्पोर्ट संघाचा प्रथमेश ठुमरेला मात्र माघारी परतवलं. सांघिक धावसंख्या 19 धावा धावफलकावर 47 धावांचा पाठलाग करताना हा संघ दिसतोय. नेहाल तुळसकर समोर फलंदाज आहे. 2 षटकार 1 चौकारने खेळले रुपेश तांडेल हा दिसतोय. सुलभ पद्धतीचा चेंडू, गती परिवर्तनाचा चेंडू, विथ अलाउंड कार्पेट पद्धतीने खेळलेला चेंडू. या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालं, त्या ठिकाणी एकच धाव मिळते. सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते म्हणजे क्षेत्ररक्षकाचं. आणि सांघिक धावसंख्या 20 धावा ही धावफलकावर षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना मात्र सुरेख आपल्या संघासाठी गोलंदाजी करतोय तो नेहाल तुळसकर. आपल्या संघासाठी 20 धावा धावफलकावर निश्चितच रुपेश तांडेलची एक बहारदार फटकेबाजी या मैदानावर पाहायला मिळते. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. सुरेख प्रकारची गोलंदाजी आपल्या संघासाठी. 2 धावा खर्च केला, एक महत्वाचा गडी बाद करण्यात यशस्वी ठरला तो नेहाल तुळसकर आपल्या संघासाठी. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी करावी लागेल, धावा ह्या वाचवाव्या लागतील कारण आपल्या गोटात फक्त 47 धावा आहेत. मात्र त्या 47 धावांचा बचाव करावा लागेल या मैदानावर. हलक्यात सुरेख फटका समोरच्या जेने खेळून काढतोय तो मिड ऑनला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मधून अण्णा तांबोसकर येतो तोपर्यंत 1 धाव पूर्ण होते. एकेरी धावेची सांघिक धावसंख्या परावर्तित 21 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू शिल्लक 21 धावा धावफलकावर. सुरेख कमबॅक करणारी गोलंदाजी मात्र पाहायला मिळते ती नेहाल तुळसकरची आपल्या संघासाठी. पहिल्या षटकात 18 धावा आल्या, मात्र त्यानंतर या षटकात 3 धावा खर्च केलाय आपल्या आपल्या गोलंदाजीमध्ये तो नेहाल तुळसकर गोलंदाजी मार्कवर दिसतोय. पुन्हा एकदा सज्ज होय रुपेश तांडेल, मोठा फटका, चेंडू बघता बघता जातोय तो डीप लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमारेषा गाठतोय. म्हणजे जे षटक अतिशय सुरेख जात होतं त्या षटकात मात्र शेवटच्या चेंडूवर एक मोठा फटका आला आणि आपल्या संघाची धावसंख्या झाली होती म्हणजे 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर एका गटाच्या मोबदल्यात 27 धावा या धावफलकावर विजय. गोलंदाज आलाय तो म्हणजे श्याम तुळसकर. आपल्या संघावर आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतोय. विजयासाठी आवश्यक आहे त्या 18 चेंडू 20 धावांची आवश्यकता. हा सामना एसपी स्पोर्ट संघाला थोडासा सोपा होतोय की काय या मैदानावर, कारण रुपेशची मात्र सुरेख फटकेबाजी 3 षटकार 1 चौकार नेटलेली खेळी या मैदानावर साकारतोय आपल्या संघासाठी. दत्ताराम तांडेल मात्र त्याला सुरेख साथ देतोय. सुरेख चेंडू होता, हा चेंडू मात्र जातोय तो निश्चितच सीमारेषेचा उल्लंघन करतोय. क्षेत्र यष्टीरक्षकाची घोडचूक ही मात्र संघाला प्रतिस्पर्धी संघाला एक खराब मात्र यष्टीरक्षक म्हणावं लागेल ते किरण भगत. ज्या चेंडूवर एकही धाव खर्च झाली नसती त्या ठिकाणी मात्र अतिरिक्त 4 धावा खर्च करतोय आणि धावसंख्या विचार करता 31 धावांपर्यंत मजल मारली. श्याम तुळसकरचा पहिला चेंडू सुरेख होता, त्या चेंडूवर बहुधा फलंदाजाकडे उत्तर नव्हतं मात्र यष्टीरक्षक चूक करतोय. दुसरा चेंडू मात्र सज्ज होतोय पुन्हा एकदा.
आणि मात्र या चेंडूवर यू मिस आय डेफिनेटली हिट यू अशा पद्धतीची गोलंदाजी या चेंडूवर पाहायला मिळाली. आणि निश्चितच दुसरा हादरा बसला तो म्हणजे प्रतिस्पर्धी संघाला धावसंख्यिक धावसंख्या 31 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. विजय मात्र बाद झाले 2 गड्यांच्या झाल्यानंतर सांघिक धावसंख्या ही मात्र धावसंख्या धावफलकावर 31 धावा धावफलकावर. नवीन फलंदाज आलाय तो म्हणजे मिस्टर सिक्सर किंग परेश नाईक मात्र स्ट्राईकवर दिसतोय. श्याम तुळसकरची मात्र सुरेख गोलंदाजी आपल्या संघासाठी पाहायला मिळते. पुन्हा एकदा लेगस्टंपच्या दिशेने भरकटणारी ही गोलंदाजी मात्र पंच आमच्या नो घोषित करतायत. निचच खराब गोलंदाजी म्हणावं गेली आणि या चेंडूवर फलंदाजाला मात्र एक सुवर्ण संधी असेल ती म्हणजे पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. पंचांची हुज्जत घालू नये. जो पंच निर्णय देतील तो मात्र आपल्याला मान्य हा करावाच लागेल. हा चेंडू नो घोषित करतायत पंच आणि या नो चेंडूने मात्र अतिरिक्त धावेनिशी सांघिक धावसंख्या परावर्तित झाली. ही 32 धावा धावफलकावर. सुरेख चेंडू होता श्याम तुळसकरचा आणि या चेंडूवर एक फलंदाजाला सुवर्ण संधी असेल ती म्हणजे फ्री हिटची असेल. कारण निश्चितच या चेंडूवर मोठा फटका खेळावा मनसुब असेल कारण ऑन स्ट्राईक परेश आहे. याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची आणि या चेंडूवर कशा पद्धतीची फलंदाजी करतो. या चेंडूवर मोठा फटका खेळतोय की नाही पाहायचंय कारण 32 धावा धावफलकावर 2 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर लोअर पद्धतीचा चेंडू गती परिवर्तना चेंडू हा चेंडू बघता बघता डीप फाईन क्षेत्र येतोय तो मात्र तोपर्यंत चेंडू मात्र जातोय तो सीमेचं उल्लंघन करतोय. विथ अलाउंड कार्पेट पद्धतीचा चेंडू जातोय आणि या चेंडूवर एक सुरेख देखणा चौकार म्हणावा लागेल तो परेश नाईक याच्या चेंडू फळीतून एक खणखणीत चौकाराची सांघिक धावसंख्या परावर्तित झाली. ही 36 धावा या धावफलकावर. सुरेख प्रकारची फलंदाजी केली गेली आपल्या माध्यमातून. निश्चित परेश नाईक करतोय. एका बाजूने विचार केला तर रुपेश तांडेलची एक आक्रमक घणाघाती फलंदाजी 3 षटकार 1 चौकार नटलेली या मैदानावर साकारतोय आणि या चेंडूवर निश्चितच परेश नाईक मोठा फटका खेळावा कारण फ्री हिटचा चेंडू होता. त्या चेंडूवर मोठा फटका खेळावा मनसुबा मात्र आउटसाइड एज घेऊन चेंडू गेले तो डीप फाईन क्षेत्ररक्षकाची प्रयत्न क्षेत्ररक्षकाने खूप केले मात्र चेंडू हा मात्र निश्चितच विजयी झाला. तो चौकारासाठी सांघिक धावसंख्या 36 धावा धावफलकावर. पुन्हा समोरच्या खेळून काढतोय चेंडू बहुधा जातोय तो निश्चितच डीप कावकोर क्षेत्राच्या सीमारेषेचा उल्लंघतोय तो म्हणजे 6 धावांसाठी एक खणखणीत षटकार ठोकतोय म्हणजे तो परेश नाईक. निश्चितच मिस्टर सिक्सर किंग म्हणून तुळस पंचक्रोशी त्याचं नाव गाजतंय तो परेश नाईक मात्र आपल्या आल्याची मात्र वर्णी देतो या मैदानावर. सांघिक धावसंख्या धावफलकावर 42 धावा धावफलकावर. सुरेख प्रकारची फलंदाजी प्रतिस्पर्धी एसपी संघाच्या फलंदाजीने केली आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा हाही चेंडू बहुधा जातोय तो निश्चित लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धावांसाठी दुसरा झेल पकडतोय समीर अंगशेकर. काय नाही गावाचा आणि या चेंडूवर सलगचे 2 चेंडूवर 2 षटकार ठोकले आणि एसपी स्पोर्ट संघ या स्पर्धेतला विजय या सामन्यात विजयी होतोय. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. दोन्ही संघांना पुढील सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि उद्या सकाळी ठीक 8:30 वाजता
8 वाजता दोन्ही संघांनी मात्र या मैदानावर उपस्थित राहायचंय, ते म्हणजे वेदा स्पोर्ट्स वर्सेस दोस्ती 11 या संघात उद्या ठीक 8 वाजता सामना सुरू होईल. दोन्ही संघांना विनंती आहे की उद्या ठीक 8 वाजता उपस्थित राहते वेदा स्पोर्ट्स वर्सेस दोस्ती 11. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय निश्चितच 3 षटकार 1 चौकार आपल्या 24 धावांची गणागती खेळ करणारा रुपेश तांडेल ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद धीरज. आपल्या सुंदर समालोचनाने आमच्या मंडळाला सहकार्य केलं आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. असंच सहकार्य लाभू दे. आताच्या झालेल्या सामन्याचा सामनावीर ठरतोय मिस्टर रुपेश तांडेल. मी अवधूत मराठे यांना विनंती करतोय की त्यांनी या सामनावीराचा बहुमान रुपेश तांडेल यांना द्यावा. माफ करा, मी रमाकांत ठुंबरे यांना विनंती करतोय की त्यांनी या सामन्यातील सामनावीर रुपेश तांडेल यांचा सन्मान करावा. आपल्या या सुंदर खेळीत 3 षटकार 1 चौकार चौकारासहित 24 धावा कुठल्या रुपेश तांडेल यांनी ग्रामपंचायत सदस्य रमाकांत ठुंबरे यांना विनंती करतोय त्यांनी सामनावीराचा बहुमान रुपेश तांडेल यांना द्यावा. तसेच या स्पर्धेतील अजून उद्याच्या दिवसात अंतिम सामना पकडून 10 सामने खेळवायचे आहेत. तरी मी सर्व संघ मालकांना विनंती करतो की उद्याचा पहिला सामना 8 वाजता नाणेफेक होईल आणि 8:15 किंवा 8:20 पर्यंत सामना सुरू होईल. याची दोन्ही संघ नायकांनी नोंद घ्यायची आणि संघ मालकांनी याची नोंद घ्यायची आहे. उद्या होणारा सामना पहिला सामना वेदा स्पोर्ट वर्सेस दोस्ती 11. दोन्ही संघाच्या संघ नायकांना आणि संघ मालकांना एक नम्र विनंती आहे की 8 वाजता इथं नाणेफेक केली जाईल, कारण उद्याच्या दिवसात अंतिम सामना असल्यामुळे आपल्याला लवकरात लवकर बाकीचे सामने संपवायचे आहेत. अंतिम सामना उद्याच्या दिवसात असल्यामुळे कृपया सर्व संघांनी आम्हाला सहकार्य करायचंय. उद्याचा होणारा पहिला सामना वेदा स्पोर्ट वर्सेस दोस्ती 11. दोन्ही संघाच्या संघनायक आणि संघ मालकांना मंडळातर्फे विनंती करण्यात येते की तुम्ही उद्या ठीक 8 वाजता इथं उपस्थित राहायचं आहे. समोरचा संघ उपस्थित असल्यास जो संघ उशिराने येईल त्या संघाला समोरच्या संघाच्या अपीलवरून पेनल्टी देण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यायची आहे. उद्या दोन्ही संघांनी आपल्या दिलेल्या नियोजित वेळेत उपस्थित राहायचं आहे. उद्याच्या दिवसातील दुसरा सामना होईल SP स्पोर्ट वर्सेस मंगलमूर्ती. पहिल्या सामन्यातील दोन्ही संघ नाही आल्यास आम्ही दुसरा सामना चालू करू. कृपया आम्हाला 8 वाजता नाणेफेक करून 8:15 पर्यंत पहिला सामना चालू करायचा, याची कृपया सर्व संघ मालक आणि संघ नायकांनी नोंद घ्यायची आहे. धन्यवाद.